हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या जेवायला मंडळी. हे पहा आता काय बनवलेलं आहे. हे दम आलू करी आणि ही फ्लावरची रस्सा भाजी केलेली आहे. आणि ही रोटी बनवली आज. ही पहा रोटी, राईस. काय काय आवडतं तुम्हाला या जेवायला. पांढरा डब्बा पाहिजे होता. कशाला? जसं लागेल तसं घे ना. मग तू घे, तुला काय घ्यायचं ते बघ तुझे पांढरा डब्बा. माझा हात नाही जाणार. तुझा हात जाईल. दम आलू आलू की भोलू. आलू की भोलू. आलू की बोलू, बोलू की आलू. ही भाजी दे थोडीशी. तुझ्या हाताने घे, तुला किती लागते ते. उद्या सकाळी जाताना जायची उद्या. हा, मग. आता हे बघ हे. नाही खा ना, तुला काय पाहिजे. हा, ती भाजी दे तर थोडीशी. ती वाटतली तिथं. चपाती बरोबर छान लागतात. लाल लाल परत लाल भाजी चालू ते सेम टू सेम चिकन मसाला, मटन मसाला, अंडा करी, प्रॉन्स मसाला, पापलेट करी तसे सेम झाले त्या भाज्या. त्यांची टेस्ट सुद्धा सेम तशीच लागते. लाल भाजी खूप सुंदर आणि खूप छान मस्त. सगळ्या घरगुती भाज्या, मसाला ताजा वाटून. शिळा मसाला तर मी कधी बनवतच नाही. तेव्हाचा तेव्हा असतो सगळा मसाला. फ्रीजमध्ये तयार करून ठेवतात ना मसाला, तसं नाही करत मी. खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटून घेते व्यवस्थित. टोमॅटो परतून घ्यायचं आधी तव्यावर, मस्त छान परतून घ्यायचं. मीठ थोडं टाकून, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला टाकून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. बटाटे छानपैकी असे सोलून घ्यायचे. डायरेक्ट कुकरमध्ये एका शिट्टीत दम आलू तयार. दम आलू मसाला. हळद, मीठ, तेल आणि गरम पाणी थोडंसं. गरम पाण्यामुळे अजून टेस्ट वाढते. हे सिक्रेट आहे. गरम भाजलेला सगळा मसाला आणि गरम पाणी फोडणी दिल्यावर दम आलूची टेस्ट आहे ना. हा. बघा, ह्याला कोण म्हणतील का दम आलू आहे म्हणून. मटन मसाला दिसतो, मटन मसाला. इथं आहे बटाटा. ह्याच्याऐवजी मटणाचे पीस घ्यायचे, मटण घ्यायचं आणि सेम असं मटण मसाला बनवायचा. खूप टेस्टी होतो. अशी ग्रेव्ही तुम्ही पण असंच बनवून खा.
एक चॅनल बघते मी यूट्यूबवरचं. ती बाई वेगवेगळ्या प्रकारचे ना मसाले, लाडू असे वेगवेगळे प्रकार बनवून विकत असते, सेल करत असते. पण तिला टोकणारे आणि तिला टोचणारे काय काय कमेंट करतात बाई. नाव नाही घ्यायचं कोणाचं, बिन नाव घेता मी सांगते. मला वाटतं बऱ्याच जणाला माहीत असेल ती. चांगली फेमस बाई आहे. खूप कमेंटमध्ये काही बोलतात. म्हणे तुमचं गोडाऊनच कुठे आहे, तुमचं दुकानच कुठे आहे, तुम्हाला झोपायला काय बेडरूम आहे का नाही. त्या ताईंनी छान उत्तर दिले. एक व्हिडिओच बनवला आहे त्याच्यावर. माझ्याकडे गोडाऊन आहे, बेडरूम आहे, आम्ही हॉलमध्ये सगळं करत असतो, तुम्हाला हॉल दिसतो, पण सेपरेट किचन आहे. किती उचापते बायकांना. शांत बघायचं ना व्हिडिओ. व्हिडिओ न पाहताच किंवा पाहून सुद्धा कुरापत्या काढायच्या, नावं ठेवायची, कमेंटमध्ये स्पष्ट लिहायचं. आणि अशा काही वेगळ्या माइंडच्या बायका असतात, त्यांना ना शांतपणे व्हिडिओ बघायला आवडत नाही. उलटं सुलटं कमेंट करून डिवचायला आवडतं. आता तुम्ही म्हणताल बाई तुम्ही कधी बघता दुसऱ्यांचे व्हिडिओ. वेळ मिळतो थोडाफार आपली तेवढीच. आपण पण व्हिडिओ करतो, दुसऱ्यांचे पण व्हिडिओ पाहतो. एंटरटेनमेंट होते आपली पण. काही वेगळ्या प्रकारचं काय असेल तर ते शिकायला मिळतं. शिकून घ्यावं ना चांगलं पाहून. कुणाचं पण काहीतरी चांगलं शिकावं. उलट सुलट बोलून कमेंट करून कशाला कोणाला एखाद्याला दुखवायचं बरं. नाही दुखवावं तसं. मला नाही आवडत दुखवायला. किती मेहनत करतात त्या ताई बापरे. रात्रीचे 12 वाजले तरी त्यांच्या घरात जेवण नसतं. 12 नंतर ते सगळं काम आवरल्यावर स्वयंपाक करतात आणि मग जेवतात. त्यांची मुलं, त्यांचे मिस्टर आणि ते. आणि एवढ्या मेहनती बाईला ती लोक नावं ठेवतात. काय बोलावं काय सांगा. अरे जे मेहनत करून कष्ट करून काहीतरी चांगलं काम करतात ते नाही पाहायचं. खाली खेचायचं कसं. बायकाच बायकांचे दुश्मन असतात. मी नाही त्यातले ना आग लाव कडीला वाचले. आग लावून बाजूला व्हायचं. अशा असतात बायका, कुरापती बायका. हे रिअल आहे बरं का. हे मनाचं काही सांगत नाही. ड्रायफ्रूट, लाडू, मसाले भरपूर विक्री असतात त्या ताईंच्या. आणि भरपूर प्रॉफिट पण आहे त्यांचं. तूप पण विकतात ते. खूप आहे त्यांच्याकडं विक्रीसाठी. बिझनेसच आहे त्यांचा. मनाने काय सांगते तेव्हा असती काही लोकांना मनाने सांगायची बरं का. नाही तर तुम्ही म्हणताल ताई तुमचंच बोलणं, तुम्हीच म्हणताय, तुम्हीच सांगताय. अहो तुमची एंटरटेनमेंट करते मी. निव्वळ तुम्ही मनोरंजन म्हणून पाहायचं पाहताना व्हिडिओ. चांगलं तेवढं घ्यायचं.
ऐका, पहा, सोडून द्या. चांगलं काय करता येतं ते शिकून घ्या. हा. हम्म. आवडतात ना मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ? सांगा बरं का नक्की. कमेंट करून नक्की सांगा. जेवता जेवता आमचे हे व्हिडिओ, जेवण करतानाचे आणि रोजचे एक वेगळा पदार्थ दाखवण्याचे. काय, कुठला पदार्थ कसा बनवला, कोणता बनवला, काय वेगळं आहे आज, हे ऐकायला तुम्हाला आवडतं का? नक्की सांगा कमेंट करून. बाय. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. आमची आजीबाई आज काहीच नाही बोलत. आजीबाईला भूक लागली. अगं बोल ना. भूक लागली, भूक. चिडी चुप. एकही शब्द नाही आज तोंडातून. भूक लागली, खात बसली आजीबाई. बाय बाय. पुन्हा भेटू मंडळी आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.